Hello student, I am Dr. S. Kandhare, HOD, Department of Botany, KMC College, Khopoli. The title of our presentation is Enzymes in Gene Cloning. Enzymes in Gene Cloning, Part 1, Nucleases. So this is the title of our presentation. We are going to consider what are the important enzymes that are required in gene cloning, that is rDNA टेक्नोलॉजी, रिकॉम्बिनेंट डीएनए टेक्नोलॉजी. तो इस प्रेजेंटेशन में हम देखने जा रहे हैं कि rDNA टेक्नोलॉजी यानी कि रिकॉम्बिनेंट डीएनए टेक्नोलॉजी, इसके अंदर किस प्रकार के एन्झाइम्स ज़रूरी होते हैं. तर महत्त्वाचं प्रेझेंटेशन आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि ह्या भागामध्ये आपण एक महत्त्वाचं एन्झाईमचा प्रकार बघणार आहोत, ज्याचं नाव आहे न्यूक्लिएजेस. सो व्हॉट इज द कंटेंट ऑफ अवर प्रेझेंटेशन? लेट अस सी. दिस इज द कंटेंट. व्हॉट आर एन्झाईम्स इन जीन क्लोनिंग? सो दिस इज द बेसिक क्वेश्चन वी आर गोइंग टू लर्न. व्हॉट आर एन्झाईम्स इन जीन क्लोनिंग? टाइप्स ऑफ एन्झाईम्स इन जेनेटिक इंजिनिअरिंग. जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे एन्झाईम्स आढळतात. Why the name restriction endonuclease? Okay, restriction enzymes are there, and why this name is given to the enzymes, ते पण आपल्याला जाणून घ्यायचं आहे. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये क्युरियोसिटी आहे की why these enzymes are called restriction enzymes. ओके, त्यानंतर एक महत्त्वाची टर्मिनॉलॉजी आहे, दॅट इज पालिंड्रोम सिक्वेंस. पालिंड्रोम सिक्वेंस ये क्या होता है, ये भी हमें पढ़ना है. ब्लंट एंड स्टिकी एंड्स. तो दिस इज ऑल्सो वेरी वेरी इंपॉर्टेंट कंसेप्ट रिलेटेड टू जीन क्लोनिंग in relation to enzymes. So these things we are going to learn in this presentation. So let us begin with the first thing, that is what are enzymes in gene cloning. या ठिकाणी एन्झाईम्स काय असतात हे थोडंसं सोप्या भाषेमध्ये मी इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. rDNA टेक्नॉलॉजी इज प्रोसेस व्हेअर कटिंग अँड पेस्टिंग ऑफ DNA फ्रॅगमेंट्स आर नीडेड. सो हिअर द बेसिक थिंग इन rDNA टेक्नॉलॉजी or in recombinant DNA technology is that cutting and pasting of the DNA fragments. So this is the basic thing. कारण rDNA टेक्नॉलॉजीमध्ये आपण काय करतो, DNA कट करतो आणि दुसरीकडे चिटकवतो, दुसऱ्या DNAशी चिटकवतो. म्हणजे एका स्पेसिसमधला DNA कट करून दुसऱ्या स्पेसिसच्या DNAला आपण जोडतो. तर एक प्रकारचं हे कटिंग अँड पेस्टिंगच आहे साध्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर. सो देअरफॉर रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी इज नथिंग बट आयसोलेटिंग अँड कटिंग a piece of DNA or gene from one source and joining that particular piece or gene to another gene from another species. So this is the basic concept of rDNA technology, and for this purpose we need enzymes. हे लक्षात घ्या. एन्झाईम्स का लागतात ह्या ठिकाणी? कारण कटिंग कॅनॉट बी डन विथ ए नाईफ और ब्लेड और स्काल्पेल, आहे की नाही. DNAचं कटिंग जे आहे हे काही कात्रीनं किंवा चाकूने किंवा रेझरने कट करण्यासारखं ते मॉलिक्यूल नाही आहे. किंवा पेस्टिंग करण्यासाठी काही चिटकवण्याचं म्हणजे साधन नाही आहे की एखादा डिंक घेतला किंवा फेविकॉल घेतला आणि चिटकवलं, असं तो प्रकार नाही आहे. सो कटिंग ऑफ द DNA molecule requires enzymes as well as pasting or joining of the, or it is called ligating the two genes or DNA segments requires enzyme. त्यामुळे rDNA टेक्नॉलॉजीमध्ये कटिंग, पेस्टिंग किंवा कटिंग ऑफ द DNA अँड जॉईनिंग ऑफ द DNA रिक्वायर एन्झाईम्स. म्हणून एन्झाईम्स अतिशय महत्त्वाचे आहेत. जरी इथं आपण कटिंग हा शब्द वापरला तर इट इज एन्झायमॅटिक कट्स. द कट्स इन DNA is achieved through enzymes, and joining of the enzymes is achieved joining of the DNA is achieved through enzymes. त्यामुळे
DNA कटिंग आणि पेस्टिंग किंवा जॉईनिंग हे एन्झाईमच्या माध्यमातूनच होतं. त्यामुळे क्लोनिंगमध्ये एन्झाईम्स फार महत्त्वाचे आहेत. दिस इज अचिव्ड विथ डिफरंट एन्झाईम्स. वेगवेगळ्या प्रकारचे अनेक प्रकारचे एन्झाईम्स आहेत. These enzymes are called molecular scissors. So very interesting terminology is used for these enzymes. So what these enzymes are called? These enzymes are called molecular scissors, chemical scalpel, molecular sutures, molecular glue, etc. म्हणजे अतिशय मजेदार शब्द ह्या ठिकाणी ह्या एन्झाईमसाठी वापरलेले आहेत. कटिंगसाठी जे एन्झाईम्स वापरतात त्याला हा शब्द लागू पडतो, मॉलिक्युलर सीझर्स म्हणजे जैविक कात्री, आपण असं त्याचं मराठीमध्ये भाषांतर करू शकतो. म्हणून मॉलिक्युलर सीझर्स हे आपण कटिंग एन्झाईमसाठी वापरतो. किंवा दुसरा शब्द त्या कट करणाऱ्या एन्झाईमसाठी म्हणजे DNA कट करण्यासाठी, तोडण्यासाठी जे एन्झाईम्स वापरतात त्याला केमिकल स्काल्पेल असा पण शब्द वापरला जातो. आणि मॉलिक्युलर सुचर्स हा जो शब्द आहे मॉलिक्युलर सुचर्स, दिस वर्ड इज यूज्ड फॉर लायगेटिंग एन्झाईम्स और जॉइनिंग एन्झाईम्स और पेस्टिंग एन्झाईम्स. मॉलिक्युलर ग्लू, दिस इज ऑल्सो द वर्ड यूज्ड फॉर लायगेटिंग एन्झाईम्स, जॉइनिंग एन्झाईम्स. जे एन्झाईम्स काय करतात, दोन DNAच्या तुकड्यांना जोडतात, त्यांना हे दोन शब्द आहेत, मॉलिक्युलर सुचर्स आणि molecular glue. So these are the common and interesting terminologies in English used for these cloning enzymes. Okay, so this is the idea of enzymes that are used in cloning or rDNA technology. So here the most important pioneers in cloning enzymes, महत्त्वाचे जे कोणी लोक आहेत ज्यांनी कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे की हे एन्झाईम्स काय आहेत, त्याला कॉन्ट्रीब्यूट करणारे हे आहेत W. अर्बर अँड मिचेल्सन. सो दीज टू सायंटिस्ट आयडेंटिफाईड एंडोन्यूक्लियसेस दॅट द इम्पॉर्टंट क्लास ऑफ एन्झाईम इन 1963. तर ह्यांनी एंडोन्यूक्लियसेस एन्झाईम्स यांना आयडेंटिफाय केलं आणि त्यांचं महत्त्व जाणलं. So W. Arber and Michelson. Then Hamilton, O. Smith, K.W. Wilcox, T.J. Kelly in 1968 isolated restriction enzymes from bacteria Haemophilus influenzae. So this is also an important landmark in the development of cloning enzymes. Hamilton, Smith, Wilcox आणि केली ह्या त्रयीनं 1968 आयसोलेट केलं एंडोन्यूक्लियस एन्झाईम. कुठून? हिमोफिलस इन्फ्लुएन्झे नावाच्या बॅक्टेरियामधून. तर तुम्हाला लक्षात येईल की दीज एन्झाईम्स आर प्रॉक्युअर्ड फ्रॉम मायक्रोब्स, आहे की नाही, बारीक जीवाणूपासून हे एन्झाईम्स प्राप्त केले जातात. तर हिमोफिलस इन्फ्लुएन्झे, तर इन्फ्लुएन्झा करणारी ही एक बॅक्टेरिया आहे, कॉमन बॅक्टेरिया आहे आणि त्याच्या शरीरामधून हे एन्झाईम सुरुवातीला प्राप्त केल्या गेलेल्या आहेत. सो दिस इज द रिमार्केबल हिस्टॉरिकल इव्हेंट इन द rDNA टेक्नॉलॉजी. नाउ अबाउट 900 restriction enzymes are available derived from over 230 microbe species. तर त्यामुळे आता सध्या मार्केटमध्ये 900 किंवा त्यापेक्षाही जास्त रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स हे आता अवेलेबल आहेत, कमर्शियली अवेलेबल आहेत, 900 आणि त्यापेक्षा जास्त. आणि these enzymes are derived from different microbes. Approximately 230 microbes are utilized for procuring or getting that cloning enzymes. Microbes म्हटल्यानंतर या ठिकाणी विविध प्रकारच्या बॅक्टेरिया आल्या, फंजा आल्या, अल्गी आल्या, आणखी बरेचसे काही युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स आले. तर ह्या सर्व ऑर्गॅनिझम्समधून हे रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स विविध सोर्समधून प्राप्त केले जातात आणि वरच्यावर त्यांची संख्या वाढत आहे. सो देअरफॉर द सोर्स ऑफ द रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स और क्लोनिंग एन्झाईम्स इज इन्क्रीजिंग डे बाय डे. तर अशा प्रकारे हे
क्लोनिंग एन्झाईम्स महत्त्वाचे आहेत. देन what are the types of enzymes? Now let us see what are the different types of cloning enzymes or rDNA technology enzymes. So cloning enzymes can be divided into different types. त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यामधला महत्त्वाचा एक प्रकार आहे न्यूक्लिएजेस. So this is an important kind of cloning enzyme, nucleases. Another is polymerases, म्हणजे ग्रुप आहे, हा एन्झाईमचा ग्रुप आहे. म्हणजे न्यूक्लिएजेसमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाईम्स आहेत, पॉलिमरेजेसमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाईम्स आहेत. तसंच लायगेजेस ह्या ग्रुपमध्ये पण अनेक प्रकारचे एन्झाईम्स आहेत. त्यानंतर DNA एंड मॉडिफाईंग एन्झाईम्स, तर हा एक प्रकार आहे, ह्याच्यामध्ये पण अनेक एन्झाईम्स आहेत. सो we can classify these enzymes into these 4 groups or 4 types, that is nucleases, polymerases, ligases and DNA end modifying enzymes. तर हे महत्त्वाचे एन्झाईम्स आहेत. त्या ठिकाणी हे लक्षात घेतलं पाहिजे की न्यूक्लिएजेस म्हणजे न्यूक्लिक ॲसिडवरती ॲक्शन करणारे एन्झाईम्स, पॉलिमरेजेस म्हणजे पॉलिमरायझेशन रिॲक्शन घडून आणणारे एन्झाईम्स. म्हणजे पॉलिमरायझेशन कशाचं? न्यूक्लिक ॲसिडचं. मग त्याच्यामध्ये DNA आले आणि RNA आले. सो these polymerases can carry out the polymerization reaction of DNA and RNA molecules. Ligases are the joining enzymes that can ligate or join the molecules, that is nucleic acids, that is DNA or RNA. And there are different DNA end modifying enzymes. तर अशा प्रकारे हे 4 प्रकार महत्त्वाचे आहेत. त्याचे उपप्रकार किंवा सब टाइप्स आर ॲज बिलो. सो these nucleases can be divided into endonucleases, exonucleases and endonucleases. ओके, या न्यूक्लिएजेसमधला हा एक प्रकार आहे. न्यूक्लिएजेस कॅन बी डिवायडेड इंटू दिस सब क्लासेस, दॅट इज exonucleases and endonucleases. Then another type is restriction endonucleases. So this is a very very important type of enzyme under this heading nucleases. ह्याच्यातलं हे अतिशय महत्त्वाचं एन्झाईम आहे रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेस, ज्याचा rDNA टेक्नॉलॉजीमध्ये फार मोठा वापर आहे. त्यानंतरचा जो प्रकार आहे S1 न्यूक्लिएज. सो दिस इज ऑल्सो enzyme that acts upon a single stranded nucleic acids. So these are the prime important nucleases. तर न्यूक्लिएजेस ह्या टाईपमधले किंवा ह्या कॅटेगरीमधले हे महत्त्वाचे प्रमुख एन्झाईम्स आहेत. ओके, एक्झोन्यूक्लिएजेस, एंडोन्यूक्लिएजेस, रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेस अँड S1 न्यूक्लिएजेस. सो दीज आर द इम्पॉर्टंट न्यूक्लिएजेस. त्यानंतर पॉलिमरेजेसमध्ये काय, याच्यामध्ये DNA पॉलिमरेज एन्झाईम येतात. त्यानंतर क्लिनाऊ फ्रॅगमेंट येतात. त्यानंतर रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज येतात, रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज. त्यानंतर टॅक पॉलिमरेजेस. सो दीज आर द टाईप्स ऑफ पॉलिमरेजेस. ओके, तर हे पण महत्त्वाचे एन्झाईम्स आहेत. DNA पॉलिमरेजेस, क्लिनाऊ फ्रॅगमेंट, रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज and Taq polymerase. So these are the enzymes from the group polymerases. Now ligases, याच्यामध्ये पण विविध प्रकारचे आहेत, पण त्यातले 2 प्रमुख प्रकार आहेत, DNA लायगेज आणि दुसरा प्रकार आहे T4 लायगेज. तर हे 2 अतिशय महत्त्वाचे आहेत. इतरही काही आहेत, परंतु त्यातले हे 2 अतिशय महत्त्वाचे, DNA लायगेज and T4 लायगेज. Then DNA end modifying enzymes that comprise alkaline phosphatase, then terminal transferase, then polynucleotide kinase. So these are the important DNA end modifying enzymes: alkaline phosphatase, terminal transferase and polynucleotide kinase.
So friends, you have to remember this chart and you have to reconsider this is chart again and again for your kind remembrance. तर हे सगळं लक्षात ठेवण्यासाठी पुन्हा पुन्हा हा चार्ट तुम्ही बघितला पाहिजे. सो दीज आर द इम्पॉर्टंट एन्झाइम्स इन जीन क्लोनिंग और RDNA टेक्नॉलॉजी. आता त्यातले थोडी माहिती घेऊया आपण. न्यूक्लियस एन्झाइम्सबद्दलची थोडक्यात माहिती घेऊया. इन शॉर्ट, these enzymes cleaves phosphodiester bonds of nucleic acid, that is DNA and RNA. So these nuclease enzyme, what they do, हे enzymes काय करतात, तर these enzymes cleave म्हणजे कट करणे. So this is a technical term, that is cleaving is a technical term. So these enzyme cleaves म्हणजे कट करतात. काय कट करतात, फॉस्फोडायस्टर बॉन्ड्स ऑफ न्यूक्लिक ॲसिड, दॅट इज DNA अँड RNA. तर हे काय करतात, न्यूक्लियस एन्झाइम फॉस्फोडायस्टर बॉन्ड कट करतात. आता इफ यू नो दॅट DNA मॉलिक्यूल, डबल स्टँडर्ड और सिंगल स्टँडर्ड DNA मॉलिक्यूल, सो देअर आर फॉस्फोडायस्टर बॉन्ड्स. आता फॉस्फोडायस्टर बॉन्ड म्हणजे त्या DNAचा बॅकबोन असतो, आहे की नाही. आता ह्या ठिकाणी हे DNAचं मॉलिक्यूल आहे. सो यू कॅन सी हिअर. सो दिस इज द डबल स्टँडर्ड DNA. This is one strand, okay, and this is another strand. ह्या दोन स्ट्रँड आहेत, अँटी पॅरलल स्ट्रँड आहेत, आहे की नाही. सो दीज आर द स्ट्रँड अँड हिअर यू कॅन सी दीज नायट्रोजन बेसेस आर दे, थायमिन, अडेनाइन, ग्वानाइन, सायटोसिन, है ना, सायटोसिन, ग्वानाइन, अडेनाइन, थायमिन, एक्सेट्रा एक्सेट्रा. सो दीज आर द नायट्रोजन बेसेस और न्यूक्लियोटाइड्स. ओके. Now here you can see these nitrogen bases are connected to each other with hydrogen bonds. So here you can see this thymine and adenine. These two nucleotides are bonded with hydrogen bonds, two hydrogen bonds. Here guanine and cytosine GC has a triple hydrogen bond. So these are the hydrogen bonds, and here you can see that दिस इज द फॉस्फोडायस्टर बॉन्ड्स. हे बघा, हे या ठिकाणी दाखवलं, हे फॉस्फोडायस्टर बॉन्ड्स आहेत, हे आहे की नाही. म्हणजे हे शुगर आणि फॉस्फेटला कनेक्ट करणारे हे जे बॉन्ड आहे, ही जी कनेक्टिंग लिंक आहे, हे जे बॉन्ड्स आहेत, दीज आर फॉस्फोडायस्टर बॉन्ड, हे कडेचे. सो दिस इज द बॅकबोन जर आपण म्हणू, आहे की नाही. हे पिवळ्या रंगात दाखवलेले जे आहेत फॉस्फेटला अटॅच करणारे, म्हणजे शुगर आणि फॉस्फेटमधले हे बॉन्ड्स आहेत. शुगर आणि फॉस्फेटमधले हे बॉन्ड्स, त्याला म्हणायचं फॉस्फोडायस्टर बॉन्ड्स. ओके. सो धिस न्यूक्लियोटाइड इज शोन हिअर. सिंगल न्यूक्लियोटाइड म्हणजे हे गोल केलेलं आहे, दिस इज ए न्यूक्लियोटाइड. म्हणजे हा एक न्यूक्लियोटाइड इकडे आणि हा दुसरा न्यूक्लियोटाइड, असे हे कनेक्ट झालेले आहेत. सो दिस इज द फॉस्फोडायस्टर बॉन्ड अँड दिस फॉस्फोडायस्टर बॉन्ड इज ॲक्टेड अपॉन बाय न्यूक्लियस एन्झाइम्स. ह्याच्यावरती न्यूक्लियस एन्झाइम जे आहे ॲक्शन करतं आणि इथं हे जे बॉन्ड्स आहेत ह्यांना क्लीव करतं किंवा कट करतं, ह्या बॉन्ड्सना, DNAच्या ह्या बॉन्ड्सला. ओके. सो दिस इज द इम्पॉर्टंट व्हॉट कॅन से फंक्शनॅलिटी ऑफ न्यूक्लियस एन्झाइम. ओके. तर हे महत्त्वाचं लक्षात ठेवायचं की न्यूक्लियस एन्झाइम अशा पद्धतीनं कार्य करतं. सो दॅट इज द फंक्शनल प्रॉपर्टी अँड ॲस्पेक्ट ऑफ द न्यूक्लियस एन्झाइम. So this is about nuclease enzyme and their action. Now the first category of this nuclease enzyme is exonuclease. Okay, exonuclease. So this exonuclease means, exo means outside, exo means out. exo ह्या शब्दाचा अर्थ काय, आउट. तर आउटर साईडला कट करणारे, exonuclease means आउटर साईडला DNAला कट करणारे एन्झाइम्स. This enzyme कट्स और डायजेस्ट टर्मिनल एंड्स ऑफ DNA. तर हे एन्झाईम काय करतात, तर DNA मॉलिक्यूलचा जो टर्मिनल एंड्स आहेत, टोकाकडचे जे काही काय म्हणता येईल न्यूक्लियोटाइड अँड फॉस्फोडायस्टर बॉन्ड्स आहेत, ते कट करतं. तर या ठिकाणी हे दाखवलेलं आहे. सो दिस इज डबल स्टँडर्ड DNA मॉलिक्यूल. ओके. अँटी पॅरलल DNA मॉलिक्यूल, ओके नाही, 5 प्राईम टू 3 प्राईम हे एक स्ट्रँड झाली DNAची. अँड दिस इज अनदर स्ट्रँड 3 प्राईम टू 5 प्राईम. अँड दीज आर द न्यूक्लियोटाइड
हायड्रोजन बॉन्ड्स ह्या ठिकाणी हे न्यूक्लियोटाइड्स आहेत हे मध्ये, isn't it? So here you can see this is a double bonded double stranded DNA molecule. Now exonuclease enzyme is catalyzing this reaction, and the result of this action of the exonuclease will end into such result. हे अशा प्रकारचं त्याची ॲक्शन आहे एक्झोन्यूक्लियसची. काय केलेलं आहे ह्या एक्झोन्यूक्लियसनी, एक टोक, एका बाजूचे जे काही टोक आहे ते कट केलं आहे. हे बघा या ठिकाणी हा वरचा जो DNA मॉलिक्यूल आहे 5 प्राइम टू 3 प्राइम वाला, सो दिस DNA सिंगल स्ट्रँड इज कट बाय द एक्झोन्यूक्लियस ॲक्शन. तर म्हणजे एका बाजूचं टोकाकडचं हा DNA मॉलिक्यूल ह्या ठिकाणी तुटला आहे. So this is the cleaving action of exonuclease enzyme. Okay, so this is the illustration of exonuclease action. Now let us see the another type of enzyme, that is endonuclease. Okay, so here endonuclease means in between. Endo means in between. Endo म्हणजे मधलं. Endo means मधलं. So endonuclease acts in between the DNA molecule. Endonuclease acts in between the DNA strand. It cuts DNA within, not at terminals. तर हे जे एन्झाईम आहे एंडोन्यूक्लियस, हे काय करतं, DNAचा जो मॉलिक्यूल आहे तो मधल्या बाजूला कुठेतरी कट करतो. सो लेट अस सी हियर इज अ DNA strand, double stranded DNA molecule 5 prime to 3 prime, and this is 3 prime to 5 prime anti-parallel strands of DNA molecule. Now this endonuclease enzyme is acting upon this double stranded DNA molecule. So what will the result? So you can see here the action of endonuclease enzyme. So what this enzyme did here, the enzyme made 2 cuts on this 5 prime to 3 prime strand. Okay, so intermittent cuts are there, intermittent 2 cuts are there. इथं 2 कट केलेले आहेत बघा, आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे, this middle piece of DNA molecule is removed, okay, due to the 2 cuts on this DNA strand. So here you can see that action, आहे की नाही. तर ह्या DNA स्ट्रँडमध्ये इथं 2 कट केले आणि हा एवढा पीस, हा तुकडा बाजूला पडला आहे, म्हणून दिस एंडोन्यूक्लियस ॲक्ट्स इन बिटवीन ऑन द DNA strand. So this is the action of exonuclease enzyme. So this is the important thing. Okay, so this endonuclease made 2 cuts here like this, and it produced the DNA molecule like this. तर अशा प्रकारे हे एंडोन्यूक्लियस एन्झाईम काय करतं, DNAचा मॉलिक्यूल मध्ये कुठेतरी 2 कट्स करून हा मधला तुकडा बाजूला काढतं. सो दिस इज द ॲक्शन ऑफ एंडोन्यूक्लियस. नाउ अनदर इम्पॉर्टंट category of enzyme is restriction endonuclease enzyme, RE. So this is very important class of DNA cleaving molecules, enzymes. Okay, so DNA कट करण्याचा ह्यांचा जो प्रकार आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे, आणि हा RDNA टेक्नॉलॉजीमध्ये फार उपयुक्त अशा प्रकारचं हे एन्झाईम आहे. सो these enzymes has restricted recognition sites of 4 to 8 base pairs to nick on DNA. So what is the specialty of these restriction enzymes? These restriction enzymes has restricted recognition sites of 4 to 8 base pairs to nick on DNA. म्हणजे हे restriction enzymes काय करतात, तर DNA मॉलिक्यूलवरती 4 ते 8 बेस पेअर जे न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स आहे तिथं ते कट करतात, अगदी म्हणजे ठराविक पोझिशनला.
त्यामुळे त्याला काय म्हटलं, रेस्ट्रिक्टेड साईट आहे. त्याची जी DNA ची साईट आहे ती रेस्ट्रिक्टेड आहे. 4 ते 8 बेस पेअर याच्यामध्ये ते कट करतात. सो देअरफॉर these enzymes are very important. They cut DNA at specific recognition location, generally palindrome sequence. ओके, आता इथं हा शब्द आलेला आहे पालिंड्रोम. पालिंड्रोम जो सिक्वेन्स आहे तो म्हणजे काय आहे तो आपण बघूया. सो पालिंड्रोम सिक्वेन्स इज देअर. सो देअरफॉर यू विल फाइंड दॅट दिस रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एन्झाईम हॅज ए रेस्ट्रिक्टेड साईट टू कट. या एन्झाईमचं वैशिष्ट्य काय की हे एन्झाईम्स जेव्हा DNA मॉलिक्यूल कट करतात तर त्याच्या काही ठराविक अशा ठिकाणं आहेत किंवा लोकेशन्स आहेत किंवा साईट्स आहेत, त्या ठिकाणीच हे एन्झाईम्स एक कट करतात. त्यांना रेकग्निशन साईट म्हटलं, म्हणजे ओळखतात. ते एक ठराविक न्यूक्लियोटाईड सिक्वेन्स ते ओळखू शकतात आणि त्या ओळखीच्या ठिकाणीच ते कट करतात. सो दे हॅव द रेकग्निशन साईट्स, हे लक्षात घ्या. सो दीज एन्झाईम्स हॅज रेकग्निशन साईट्स, म्हणजे DNAवरचे काही ठिकाणं ते ओळखू शकतात. सो दे हॅव स्पेसिफिक रेकग्निशन साईट्स ऑफ 4 to 8 बेस पेअर्स. 4 ते 8 न्यूक्लियोटाईडचा हा सिक्वेन्स असतो आणि ते ओळखतात आणि त्या ठिकाणी ते बरोबर कट करतात, आहे की नाही. आणि शक्यतो त्यांचे जे ओळखीचे ठिकाणं असतात किंवा साईट असतात, रेकग्निशन साईट्स, these sites are palindrome sequence. palindrome sequence हा काय असतो ते बघूया आपण. तर हे एवढं लक्षात ठेवा की एक विशिष्ट ठिकाणचं जो रेकग्निशन साईट आहे त्यांचं, ते रेकग्निशन साईटवरती ते बरोबर ओळखतात आणि त्या ठिकाणी ते कट करतात. आणि ती जी साईट आहे ही साधारणपणे 4 ते 8 बेस पेअरची असते. these enzymes cut DNA either producing blunt or sticky ends. मग हे एन्झाईम्स काय करतात तर 2 प्रकारचे DNAचे मॉलिक्यूल तयार करू शकतात, ब्लंट एंडेड DNA और स्टिकी एंडेड DNA. ओके, पण हे शब्द पण लक्षात ठेवायचे की हे ब्लंट आणि स्टिकी एंड्स काय आहेत हे पण आपण बघूया एका स्लाईडमध्ये. सो दीज एन्झाईम्स मेक द कट्स इन DNA मॉलिक्यूल आयदर प्रोड्युसिंग ब्लंट और स्टिकी एंड्स. तर ब्लंट किंवा स्टिकी एंड्स ते तयार करतात. सो डिपेंडिंग अपॉन द काइंड ऑफ रेस्ट्रिक्शन एन्झाईम, तो एन्झाईमचा प्रकार कुठला आहे, रेस्ट्रिक्शन एन्झाईमचा किंवा रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एन्झाईमचा जो प्रकार आहे त्याच्यावरती ते निर्धारित केलं जातं की ब्लंट एंडेड DNA तयार करायचे किंवा स्टिकी एंडेड DNA तयार करायचे. ओके, सो दिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट आस्पेक्ट इन rDNA टेक्नॉलॉजी. दीज आर द मोस्ट इम्पॉर्टंट एन्झाईम्स इन rDNA टेक्नॉलॉजी, आहे की नाही. तर ह्या ठिकाणी हे पण लक्षात ठेवलं पाहिजे की हे जे रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स आहेत हे अतिशय महत्त्वाचे एन्झाईम्स आहेत कम्पेअर टू अदर एन्झाईम्स. तर या ठिकाणी साधारणपणे रेस्ट्रिक्शन एन्झाईम किंवा रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस जे एन्झाईम आहे ते कसं कट करतं तर अशा पद्धतीनं. त्या ठिकाणी हे ह्याचा जो कट आहे हा स्पेसिफिक आहे असा, आहे की नाही. सो हिअर यू कॅन सी there is a double stranded DNA molecule 5' to 3' and 3' to 5' antiparallel strands, and this restriction endonuclease enzyme is catalyzing the reaction, and result of this reaction is like this. So here you can see this double stranded DNA molecule is cut at 2 specific locations, आणि हा कट पण असा विशिष्ट पद्धतीचा आहे. आणि हे इथं हा जो कट झालेला आहे तर ह्या ठिकाणी हे साधारणपणे 4 ते 8 बेस पेअर बघून हा कट केलेला आहे, ओके नाही. दिस कट इज ॲट द स्पेसिफिक लोकेशन इन्व्हॉल्विंग 4 to 8 बेस पेअर्स. आणि अशा प्रकारचा जो कट आहे ह्याच्यापासून स्टिकी एंड्स निर्माण होतात. ओके, स्टिकी एंड्स ते आपण स्टिकी एंड्स आणि ब्लंट एंड्स काय आहेत ते पुढच्या स्लाईडमध्ये बघणार आहोत. सो हिअर द स्टिकी एंड्स आर शोन. त्या ठिकाणी हे बघा स्टिकी एंड रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस. तर हे इथंच हे स्टिकी एंडचे असं दाखवलेलं आहे. तर तेच वेगळ्या थोड्याशा प्रकारची फिगर ह्या ठिकाणी
दाखवलेली आहे. सो हिअर यू कॅन सी दिस recognition site is there, okay, for a restriction endonuclease enzyme recognition site. So this is the marked portion of this recognition site. So this restriction endonuclease enzyme recognize this particular site. So there this site is called recognition site. तर ह्या साईटला ते ओळखतं आहे की नाही. एक विशिष्ट प्रकारचं जे रेस्ट्रिक्शन एन्झाईम आहे तर हे DNA मॉलिक्युलरची ही साईट जी आहे ते ओळखतं आणि ओळखल्यानंतर तिथं बरोबर कट करतं त्या साईटमध्ये. सो हिअर इट इज शोन हिअर. हे असा थोडासा असिमेट्रिक कट आहे आणि मग हा तिरका कट केल्यानंतर ह्या ठिकाणी हा DNA मॉलिक्यूल जो आहे हा असा, ह्याला म्हणतात स्टिकी एंड. हे जे अनपेअर्ड न्यूक्लिओटाइड्स आहेत आणि ह्या DNAवरती आणि ह्या DNAवरती. सो दिस इज कॉल्ड स्टिकी एंड्स. हे स्टिकी एंड्स आहेत, म्हणजे थोडक्यात हे चिकटणारी टोकं आहेत, स्टिकी एंड्स. सो दिस इज ऑल्सो कॉल्ड कॉम्प्लिमेंटरी ओव्हरहँग्स. हे ओव्हरहँग्स आहेत, आहे की नाही. हे ओव्हरहँग्स म्हणजे इकडे त्यांना सपोर्ट नाही आहे, नुसतं हँगिंग आहे, लटकणारी टोकं आहेत ही. ओव्हरहँग्स म्हणूया आपण त्याला वेगळ्या शब्दामध्ये. इट इज ऑल्सो कॉल्ड स्टिकी एंड्स आर ऑल्सो कॉल्ड ओव्हरहँग्स. सो दीज आर द ओव्हरहँगिंग DNA molecules. So this is the action of some restriction endonuclease enzymes that produce sticky ends or overhangs. ठीक आहे. आता त्याच्यानंतर दुसरं आहे ब्लंट एंड प्रोड्यूस करणारे रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एन्झाईम. सो हिअर यू कॅन सी ब्लंट एंड restriction enzymes. So here you can see that blunt end restriction endonucleases. So what these enzymes do here? So this is the DNA molecule, this is recognition site, and see here this is a direct cut. आहे की नाही. हा कट बघा, हा डायरेक्ट कट आहे, असा सरळ कट केलेला आहे की नाही. युनिफॉर्म एजेस आहेत, युनिफॉर्म एजेस म्हणजे ही जी टोकं आहेत ते युनिफॉर्म आहेत, आहे की नाही. बरोबर मध्ये कट केला आहे. Uniform edges are produced and there are no overhangs. So here you can see there are no overhangs, है कि नहीं. So these are the there are no overhangs and this is called blunt ends, है कि नहीं. त्यामुळे या ठिकाणी you can compare these actions of these two enzymes. One type of enzyme is restriction enzyme is producing uniform edges or blunt ends, and another type of restriction enzymes are producing overhangs, isn't it, sticky ends. So these are the sticky ends produced by some restriction endonuclease enzymes, and here you can see the overhang, that is the uniform blunt ends produced by some restriction enzymes. म्हणून रेस्ट्रिक्शन एन्झाईमचे ह्या दोन प्रकारचे ॲक्शन्स आपल्याला बघायला मिळतात. ओके. सम रेस्ट्रिक्शन एन्झाईम प्रोड्यूस ब्लंट एंड्स अँड अदर्स प्रोड्यूस दिस स्टिकी एंड्स. तर हे महत्त्वाचे ॲक्शन्स आहेत रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एन्झाईमच्या. सो देअरफॉर दीज एन्झाईम्स आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज दीज एन्झाईम्स रेकग्नाइज स्पेसिफिक साईट्स ऑफ 4 to 8 बेस पेअर्स. तर ह्या ठिकाणी हे रेकग्निशन साईट दाखवलेलं बघा. तर साधारणतः 4 ते 8 बेस पेअरचे हे रेकग्निशन साईट असतात, आहे की नाही. या ठिकाणी लिहिलं आहे रेकग्निशन साईट, आहे की नाही. रेकग्निशन साईट म्हणजे ओळखीचे ठिकाणं, DNAवरती हे ओळखीचे ठिकाणे आहे. तर हे स्पेसिफिक एन्झाईमसाठी स्पेसिफिक वेगवेगळ्या प्रकारचे रेकग्निशन साईट्स असतात, आहे की नाही. इथं दाखवलं हे. तर हे ह्याचं वैशिष्ट्य आहे. सो दिस इज द speciality of restriction endonuclease enzyme that can recognize specific site. So due to this specificity, these enzymes are very important and these enzymes are preferred enzymes in DNA cloning. आणि DNA cloning मुळे हे एन्झाईम्सला जास्त प्राधान्य आहे, कारण they are very very specific. They can make the cuts in specific location, आहे की नाही. स्पेसिफिक लोकेशनला ते कट करतात म्हणून ते इम्पॉर्टंट आहे. सो दिस थिंग्स यू हॅव टू एम्फसाइज, दॅट इज स्पेसिफिक रेकग्निशन साईट्स.
आहे की नाही, स्पेसिफिक रेकग्निशन लोकेशन्स हे असतात, म्हणून त्यांचं जास्त महत्त्व आहे. ओके, सो दिस इज द description of restriction endonuclease enzymes, that is RE. Now let us see another kind of enzyme, that is S1 nuclease. S1 nuclease हे जे हा जो प्रकार आहे ह्याच्यामध्ये काय होतं, S1 nuclease is an endonuclease obtained from Aspergillus oryzae specific for single stranded DNA or RNA. आता या ठिकाणी S1 न्यूक्लियस हे वेगवेगळ्या प्रकारच्या काय म्हणता येईल मायक्रोब्सपासून मिळवू शकतो आपण. त्यात हे ॲस्पॅर्जिलस ओरॅझी नावाची जी काही फंगस आहे त्या फंगसमधून स्पेशली हे कॉमनली एक्स्ट्रॅक्ट केलं जातं. सो देअरफॉर ॲस्पॅर्जिलस ओरॅझी इज द कॉमन सोर्स फॉर दिस S1 न्यूक्लियस एंडोन्यूक्लियस एन्झाईम. ओके, म्हणजे आपण जे काही वापरतो RDNA टेक्नॉलॉजीमध्ये तो साधारणतः ॲस्पॅर्जिलस ह्या फंगसपासून प्राप्त केला जातो. दिस एन्झाईम इज 5 times मोर ॲक्टिव्ह ऑन DNA दॅन RNA अँड इट विल डायजेस्ट ऑल न्यूक्लिक ॲसिड इफ द एन्झाईम इज ॲडेड टू द रिॲक्शन इन एक्सेस. तर हे जे एन्झाईम आहे हे काय करतं, सिंगल स्ट्रँडेड DNA किंवा RNAला ब्रेक करत जातं किंवा डायजेस्ट, या ठिकाणी शब्द वापरलेला आहे डायजेस्ट करणे म्हणजे थोडक्यात ते त्याला तुकडे तुकडे करून टाकतं, डायजेस्ट करून टाकतं. मग ते हे जे एन्झाईम आहे हे जास्त ॲक्टिव्ह कशावरती आहे, DNAवरती. समजा एखादा DNAचा मॉलिक्यूल आपण ह्या एन्झाईमच्या सोबत इन्क्युबेट केला टेस्ट्यूबमध्ये एका स्पेसिफिक टेम्परेचरला आणि तो बराच वेळ त्या DNAच्या सानिध्यामध्ये हे एन्झाईम राहिलं तर आणि एक्सेसमध्ये जर आपण ते एन्झाईम टाकलं तर काय होतं की हे DNAचा मॉलिक्यूल पूर्ण डायजेस्ट करून टाकेल तर तो एन्झाईम, एवढी त्याची क्षमता आहे, इजंट इट. म्हणून हे जे एन्झाईम आहे हे सिंगल स्ट्रँडवरती ॲक्शन करणार जरी एन्झाईम असलं तर ते एक स्ट्रँडला डायजेस्ट करू शकतं, सिंगल स्ट्रँडला. इट ॲक्ट्स ऑन DNA RNA हायब्रिड टू डायजेस्ट आयदर ऑफ द न्यूक्लिक ॲसिड. काही ठिकाणी काय होतं की DNA आणि RNA ह्या दोन मॉलिक्यूलपासून हायब्रिड मॉलिक्यूल तयार होतं, DNA RNA हायब्रिड. तर कधीकधी काय होतं की आपल्याला DNA पाहिजे असतो, RNA नको असतो. तर अशा कंडिशनमध्ये आपण DNA ठेवून RNAला डायजेस्ट करू शकतो किंवा RNAच्या DNA पाहिजे नसेल समजा तर DNAला पण डायजेस्ट करू शकतो. त्याचे तुकडे तुकडे करून त्याला ह्या डबल स्टँडर्ड जे काही हायब्रिड DNA RNAचा हायब्रिड आहे त्याच्यापासून आपण सेपरेट करू शकतो, DNA आणि RNA वेगळे करू शकतो. तर त्यामुळे दिस S1 न्यूक्लियस एन्झाईम इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट एन्झाईम इन जीन क्लोनिंग. इट हेल्प्स टू जनरेट ब्लंट एंड्स फ्रॉम स्टिकी एंड्स. ओके, जसं आता आपण वर बघितलं की ब्लंट आणि स्टिकी एंड्स निर्माण होतात आणि आपल्याला काही ठिकाणी समजा एक्सपेरिमेंटमध्ये हे पाहिजे असेल, समजा ब्लंट एंड्स पाहिजे असेल, स्टिकी एंड्स नको असतील तर हे स्टिकी एंड्स किंवा ओव्हरहँग्स हे डायजेस्ट होऊ शकतात विथ द हेल्प ऑफ दिस S1 न्यूक्लियस. सो दिस इज ऑल्सो अनदर कॅरेक्टर. इट कॅन जनरेट मोनो और ऑलिगोन्यूक्लियोटाइड्स फ्रॉम लॉंग DNA RNA मॉलिक्यूल. तर हे काय करतं आहे की लांब अशा प्रकारचा DNA आणि RNA जर असेल लांब मॉलिक्यूल तर त्या लांब मॉलिक्यूलचं काय करतं ते छोटे छोटे तुकडे करतं. तर कसे तुकडे करतं, मोनो और ऑलिगोन्यूक्लियोटाइड्स, एक किंवा काही फ्यू न्यूक्लियोटाइड्सचे तुकडे हे निर्माण करू शकतं. एक म्हणजे मोनो किंवा काही न्यूक्लियोटाइड ऑलिगोन्यूक्लियोटाइडचे तुकडे ते निर्माण करू शकतं DNAच्या किंवा RNAचे. तर अशा प्रकारे हे S1 न्यूक्लियस आहे. सो हिअर यू कॅन सी द ॲक्शन ऑफ S1 न्यूक्लियस एन्झाईम. सो व्हॉट इज हॅपनिंग हिअर, सो हिअर यू कॅन सी दॅट दिस इज द DNA मॉलिक्यूल विथ स्टिकी एंड किंवा ओव्हरहँग. आता वर आपण बघितलं की ओव्हरहँग्स असतं, हे असं मॉलिक्यूल आहे समजा DNAचा, डबल स्टँडर्ड DNA 5' to 3' आणि 3' to 5'. सो अँटी पॅरलल डबल स्टँडर्ड DNA. तर हा जो DNA मॉलिक्यूल आहे हा आपण ओव्हरहँग किंवा स्टिकी एंड असलेला
DNA मॉलिक्यूल आहे. तर आता ह्या ठिकाणी हे स्टिकी एंड नको आहे आपल्याला. वी डोंट वॉन्ट दिस स्टिकी एंड, वी वॉन्ट दिस स्टिकी एंड removed, isn't it? So here this S1 nuclease enzyme can act upon this overhang or sticky end, and this sticky end can be removed. So here you can see that sticky end is removed, and this DNA molecule is converted into blunt ended DNA molecule. हे अशा प्रकारे. ओके, म्हणजे स्टिकी एंड आपल्याला नको असेल तर ते काढून टाकता येतं. लाईक दिस स्टिकी एंड कॅन बी रिमूव्ड अँड दिस DNA can be converted into blunt ended DNA. So this is the action of S1 nuclease. तर हे लक्षात ठेवायचं आहे की नाही. ब्लंट एंड्सचं किंवा हे ओव्हरहँग्स जे आहेत DNAचे ते अशा प्रकारे काढून टाकता येतात आणि ब्लंट एंडेड DNAचे मॉलिक्यूल आपल्याला प्राप्त करता येतात. सो इन दिस वे यू कॅन सी द ॲक्शन ऑफ S1 न्यूक्लियस. सिमिलरली अशा प्रकारे ह्या ठिकाणी जर बघितलं तुम्ही की हा RNA आहे की नाही, आणि ह्या RNAवरती इथं आपण काय केलेलं आहे, हा DNA मॉलिक्यूल तयार केलेला आहे. आणि हा DNA मॉलिक्यूल तयार झाल्यानंतर हा अशा प्रकारे DNA मॉलिक्यूल तयार झालेला आहे. सो दिस DNA मॉलिक्यूल इज सिंथेसाइज्ड ऑन RNA. आता हा लाल रंगाचा RNA आहे, त्याच्यावरती हा निळ्या रंगाचा कॉम्प्लिमेंटरी DNA मॉलिक्यूल तयार केलेला आहे. सो हिअर इट इज रिटन cDNA. सो यू कॅन सी हिअर cDNA आहे की नाही. म्हणजे rDNA टेक्नॉलॉजीमध्ये यू कॅन सिंथेसाइज कॉम्प्लिमेंटरी DNA molecule, that is cDNA molecule, with the help of viral reverse transcriptase. तो व्हायरल रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेजच्या साह्यानं वन कॅन सिंथेसाइज कॉम्प्लिमेंटरी DNA molecule on RNA molecule. So here you can see this complementary or cDNA molecule is being synthesized, isn't it? आणि ह्या ठिकाणी हे बघितलं तुम्ही, हा कॉम्प्लिमेंटरी DNA molecule तयार झाला, परंतु हिअर इज ए लूप अँड दिस लूप इज एक्सटेंडेड अँड दिस डबल स्टँडर्ड DNA इज जनरेटेड. अशा प्रकारे हा डबल स्टँडर्ड DNA तयार झाला. परंतु ह्या ठिकाणी हा काय म्हणता येईल, हेअरपिन लाईक स्ट्रक्चर आहे, लेकिन हेअरपिन लूप म्हटलेलं आहे त्याला. हे आपल्याला नको आहे. सो दिस इज अ cDNA or complementary DNA and we have to cut this loop. So here you can see that S1 nuclease enzyme is acted upon this loop and this hairpin like loop is cut and now you can see double stranded DNA. तर ह्या ठिकाणी हे जे आहे, या ठिकाणी तुम्हाला जे हे दिसतंय लूप, हे कट करतं S1 nuclease and we can get this double stranded normal DNA molecule. So in this way you can get complementary cDNA, that is double stranded DNA, with the help of S1 nuclease enzyme. अशा प्रकारची ही ॲक्शन आहे S1 nuclease enzymeची. So this is also very important enzyme in rDNA technology because it acts upon DNA and RNA molecule. तर हे महत्त्वाचं न्यूक्लियस एन्झाईम आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे जे एन्झाईम आहे हे विविध प्रकारचे एन्झाईम्स. आता ह्या ठिकाणी आपण हे रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स बघितले, त्याचे हे 3 प्रकार साधारणतः आपल्याला आढळतात, टाईप 1, टाईप 2 अँड टाईप 3. सो हिअर इज अ कंपॅरिझन इज गिवन. ओके, टाईप 1 रेस्ट्रिक्शन एन्झाईम, टाईप 2 रेस्ट्रिक्शन एन्झाईम, टाईप 3 रेस्ट्रिक्शन एन्झाईम, असे 3 प्रकारचे रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स आपल्याला आढळतात. आता हे 3 प्रकारचे रेस्ट्रिक्शन एन्झाईमचं ॲबंडन्स किंवा त्यांची क्वांटिटी कुठे कुठे जास्त आढळते, तर हे टाईप 1 रेस्ट्रिक्शन एन्झाईम जे आहे लेस कॉमन दॅन टाईप 2 अँड दिस टाईप 2 रेस्ट्रिक्शन एन्झाईम इज मोस्ट कॉमन. टाईप 3 रेस्ट्रिक्शन एन्झाईम इज रेअर. ठीक आहे, म्हणजे ह्याची विपुलता ह्या ठिकाणी दाखवलेली आहे, ॲबंडन्स. रिकग्निशन साईट ह्याचे महत्त्वाचं आहे. सो दिस इज द इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट ऑफ द रेस्ट्रिक्शन
एंडोन्यूक्लियस एन्झाईम्स हे अतिशय महत्त्वाची कन्सेप्ट आहे. काय? रेस्ट्रिक्शन साईट. सो हिअर यू कॅन सी दिस द रेस्ट्रिक्शन साईट in case of type 1 restriction enzyme cut both strands at a non-specific location, isn't it? Non-specific location greater than 1000 base pair away from the recognition site. म्हणजे ह्या ठिकाणी हे जे टाईप 1 रेस्ट्रिक्शन एन्झाईम आहे, हे टाईप 1 रेस्ट्रिक्शन एन्झाईम काय करतं? एक स्पेसिफिक लोकेशन रेस्ट्रिक्शन साईट रेकग्नाइज करतं, परंतु कुठे? 1000 बेस पेअर दूर. रेस्ट्रिक्शन साईट ह्याची कुठं असते? 1000 बेस पेअर दूर असते ह्याची रेस्ट्रिक्शन साईट. म्हणजे ह्याची जी काही रेकग्निशन रेस्ट्रिक्शन साईट आहे, दिस रेस्ट्रिक्शन रेकग्निशन साईट इज 1000 बेस पेअर्स अवे फ्रॉम द ॲक्च्युअल कट. ओके, सो दिस इज द टाईप 1 रेस्ट्रिक्शन एन्झाईम. टाईप 2 रेस्ट्रिक्शन एन्झाईममध्ये काय होतं? कट बोथ स्ट्रँड्स ॲट स्पेसिफिक location, usually palindromic recognition site consisting 4 to 8 base pairs. तर हे जे एन्झाईम आहे हे मोर स्पेसिफिक आहे. पॅलिंड्रोमिक सिक्वेन्सवरती हे एन्झाईम इज व्हेरी स्पेसिफिक कम्पेअर्ड टू दिस एन्झाईम. आता हे टाईप 3मध्ये काय होतं? क्लिव्हेज ऑफ वन स्ट्रँड ओनली 24 to 26 बेस पेअर डाऊनस्ट्रीम ऑफ द 3' रेकग्निशन साईट. तर हे 3' पासून हे जे एन्झाईम आहे 3' हे 3' रेकग्निशन साईट म्हणजे डाऊनस्ट्रीम कशाला म्हणायचं? तर ही 3'च्या बाजूला 24 ते 26 बेस पेअर हे डाऊनस्ट्रीम झालं आहे का नाही? 5' कडून अपस्ट्रीम आणि 3' डाऊनस्ट्रीम. तर ह्याचा जो क्लिव्हेज पॉईंट आहे हा 24 ते 26 बेस पेअर दूर असतो. पण ह्याचा 4 ते 6 बेस पेअरमध्येच असतो आणि ह्याचा 1000 बेस पेअर. म्हणजे हे एन्झाईम जास्त स्पेसिफिक नाही आहे. म्हणजे 1000 बेस पेअरचा फरक आहे ह्याचा 4 ते 8 बेस पेअरमध्येच बरोबर कट करतो आणि हा 24 ते 26 बेस पेअर च्यामध्ये कट करतो. म्हणजे हे मोर स्पेसिफिक कोणचा एन्झाईम आहे? तर दिस इज द मोर स्पेसिफिक एन्झाईम. टाईप 2 रेस्ट्रिक्शन एन्झाईम इज मोर स्पेसिफिक. रेस्ट्रिक्शन अँड मॉडिफिकेशन जे होतं ते टाईप 1 रेस्ट्रिक्शनमध्ये सिंगल मल्टीफंक्शनल एन्झाईम आहे. दिस इज अ सिंगल मल्टीफंक्शनल एन्झाईम. दिस एन्झाईम इज सेपरेट न्यूक्लियस अँड मिथायलेज. ओके, ह्या एन्झाईममध्ये न्यूक्लियस अँड मिथायलेज ॲक्टिव्हिटी आहे, इजंट इट. त्यानंतर ह्याच्यामध्ये काय? सेपरेट एन्झाईम शेअरिंग ए कॉमन सब युनिट. ह्याचे जे सब युनिट आहे हे कॉमन आहेत. सेपरेट एन्झाईम शेअरिंग आहे पण द सब युनिट्स आर कॉमन, इजंट इट. न्यूक्लियस सब युनिट स्ट्रक्चर. ते हे स्ट्रक्चरबद्दल सांगितले. ह्याचे जे न्यूक्लियस सब युनिट स्ट्रक्चर आहे इट इज हेटेरोट्रायमर आहे की नाही? 3 त्याच्यामध्ये घटक आहेत पण ते वेगवेगळे आहेत म्हणून हेटेरोट्रायमर हा शब्द वापरलेला आहे. ह्याचं जे कॉम्पोजिशन आहे केमिकल कॉम्पोजिशन त्याच्यामध्ये ते जे डायमर आहे ते सारखे आहेत म्हणून शब्द आहे होमोडायमर. इट इज हेटेरोडायमर. ओके, सो दिस इज chemical composition or subunits involved in the these different types of enzyme. कोफॅक्टर्स ह्याला काय काय लागतात बघा. आता हे कोफॅक्टर्स अतिशय महत्त्वाचे आहेत. सो टाईप 1 रेस्ट्रिक्शन एन्झाईममध्ये कोफॅक्टर काय लागतो? ATP, मॅग्नेशियम आणि सॅम हे 3 कोफॅक्टर लागतात. परंतु टाईप 2ला फक्त मॅग्नेशियमच लागतं Mg2+. आणि ह्या ठिकाणी हे Mg2+ आणि सॅम हे कोफॅक्टर्स आहेत त्याचे. तर त्यामुळे इथं बघा तुम्ही, सो यू कॅन सी हिअर दिस पर्टिक्युलर टाईप 2 एन्झाईम रिक्वायर्स व्हेरी लेस कोफॅक्टर्स. दिस इज इम्पॉर्टंट. DNA cleavage requirements 2 recognition site in only 2 recognition site in any orientation. 2 recognition site ही कुठल्याही ओरिएंटेशनमध्ये चालतात ह्याला टाईप 1ला. टाईप 2मध्ये काय? सिंगल रेकग्निशन साईटला. ह्याची जी रेकग्निशन साईट आहे हे सिंगल रेकग्निशन साईट आहे त्यामुळे हे मोर स्पेसिफिक आहे. सो हिअर यू कॅन सी टाईप 3 2 रेकग्निशन साईट्स इन ए हेड टू हेड ओरिएंटेशन. सो ह्याचं ओरिएंटेशन ते काय? समोरासमोर हेड टू हेड आहे.
isn't it? Recognition sites. So in this way, these are the different characters of restriction enzyme 1, 2 and 3. ओके. एन्झाईम टर्नओव्हर ह्याच्यात होत नाही जास्त, ह्या कॅटेगरीमध्ये एन्झाईम टर्नओव्हर जास्त आहे, याच्यात पण एन्झाईम टर्नओव्हर जास्त आहे. त्यानंतर DNA ट्रान्सलोकेशन, ह्याच्यामध्ये टाईप 1मध्ये हे जे DNA ट्रान्सलोकेशन ह्या ठिकाणी घडून येतं, ह्याच्यामध्ये होत नाही, ह्याच्यामध्ये पण होत नाही. त्यानंतर साईट ऑफ मिथायलेशन, ऑल रेकग्निशन साईट्स, ह्याच्यामध्ये मिथायलेशनसाठीच रेकग्निशन साईट सर्वच इन्व्हॉल्व होतात, ह्याच्यामध्ये पण सर्वच रेकग्निशन साईट्स आहेत आणि ह्याच्यात पण आहेत. म्हणजे मिथायलेशन पण ही एक प्रक्रिया आहे. ह्याच्यामध्ये मिथायलेशन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट प्रोसेस इन द these enzyme actions. सो मिथायलेशनमुळे काय होतं की ज्या ठिकाणी हे रेस्ट्रिक्शन एन्झाईम आहेत त्या होस्टवरती हे रेस्ट्रिक्शन एन्झाईम ॲक्शन करत नाहीत. So in this way you will find that these restriction enzymes are very important and these are the specific features of these type 1 restriction enzyme, type 2 restriction enzyme and type 3 restriction enzyme. So this is the most important thing you have to emphasize here, recognition sites. Again, type 1 restriction enzyme is not much specific compared to type 2 restriction enzyme. And this is also less specific, कारण ह्याचं 4 ते 8 बेस पेअरमध्येच रेकग्निशन साईट आहे. त्यामुळे टाईप 2 एन्झाईम्स आर व्हेरी इम्पॉर्टंट, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा आहे रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एन्झाईम्स, व्हाय कॉल्ड सो. रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एन्झाईम व्हाय कॉल्ड सो, हे नाव का आलेलं आहे, म्हणजे रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एन्झाईम हे नाव का देण्यात आलेलं आहे. व्हाय दिस नेम इज गिव्हन टू दिस एन्झाईम्स. रेस्ट्रिक्शन आता हे नाव कसं आलं रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस, तर ह्या ठिकाणी काय झालेलं आहे, दिस इज द बॅक्टेरियल सेल अँड दिस बॅक्टेरियल सेल इज अटॅक्ड बाय द व्हायरस. तर हे जे बॅक्टेरियल सेल्स आहेत ह्या बॅक्टेरियल सेलवरती व्हायरस अटॅक करतात. निसर्गामध्ये हे घडतं. ज्याप्रमाणे बॅक्टेरिया आणि व्हायरस आपल्यावर अटॅक करतात, इन्फेक्शन करतात, तसं बॅक्टेरियाला व्हायरसेस इन्फेक्शन करतात. सो दीज आर द बॅक्टेरियोफॅज. सो दिस फॅज इज इन्फेक्टिंग टू दिस बॅक्टेरिया आणि इन्फेक्शन केल्यानंतर काय करतं, दिस व्हायरस इंट्रोड्यूस इट्स DNA मॉलिक्यूल इन टू द बॅक्टेरियल सेल. मग हे व्हायरस काय करतं, स्वतःचा जो DNA मॉलिक्यूल आहे तो DNA मॉलिक्यूल ह्या बॅक्टेरियल सेलमध्ये सोडतं अँड दॅन दिस DNA मॉलिक्यूल कंट्रोल्स ऑल दिस थिंग्स इन द बॅक्टेरियल सेल. म्हणजे हा जो व्हायरस आहे हा स्वतःचा DNA ह्याच्यामध्ये सोडून देणार आणि हा DNA मग ह्या बॅक्टेरियल सेलमधलं सर्व काही वापरून ह्या व्हायरसचं रिप्रोडक्शन करणार. म्हणजे एकदा का हा DNA ह्या बॅक्टेरियल सेलमध्ये आला की हा DNA ह्या सगळं बॅक्टेरियामधलं जे काही यंत्रणा आहे ती वापरून ह्या ठिकाणी व्हायरसचं रिप्रोडक्शन करणार आणि ही बॅक्टेरिया शेवटी नष्ट होणार. लक्षात आलं तुम्हाला. त्यामुळे हा DNA आला की ही बॅक्टेरियल सेल काय म्हणता येईल खराब झाली किंवा ही बॅक्टेरियल सेल शेवटी नष्ट होणार. म्हणून निसर्गाने ह्या बॅक्टेरियाला काय दिलेलं आहे, सो दिस बॅक्टेरियाकडे वेगळी एक यंत्रणा असते. दिस बॅक्टेरिया हॅव गॉट अनदर मेकॅनिझम टू काउंटर दिस DNA viral attack. Bacterial cell infected with virus. The virus injects its nuclear material into the bacterial cell for hijacking the cell for its own multiplication. म्हणजे काय करतं, दिस व्हायरस इज हायजॅकिंग. आहे की नाही, हे जे व्हायरस आहे हे काय करतं, हायजॅक करतं. म्हणजे स्वतःचा DNA ह्याच्यात टाकतो आणि ह्या ठिकाणी जे काही मटेरियल उपलब्ध आहे बॅक्टेरियल सेलमधलं ते स्वतःसाठी वापरतो. तर त्याला आपण म्हणतो ना विमान हायजॅक करणे वगैरे, हा शब्द तुम्ही वापरला असेल. तो हायजॅकिंग म्हणजे दुसऱ्याच्या घरात घुसून त्या घरावरती आपला कंट्रोल निर्माण करणे. तो व्हायरस इज डुईंग द सेम थिंग हिअर. ओके. सो दिस व्हायरस इज हायजॅकिंग द सेल ऑफ बॅक्टेरिया फॉर इट्स ओन मल्टिप्लिकेशन. तर म्हणजे थोडक्यात ही व्हायरस काय करते, ह्या बॅक्टेरियल सेलमध्ये आतमध्ये जाऊन स्वतःचा कारभार करून स्वतःचं जे काही
रिप्रोडक्शन आहे ते करून घेते. नाव दिस बॅक्टेरियल सेल काउंटर दिस अटॅक. नाही, आता ही बॅक्टेरियल सेल काय करते, हे व्हायरसचा अटॅक अशा पद्धतीनं काउंटर करते. ते ह्याला असं अशा पद्धतीनं प्रतिकार करते ही बॅक्टेरियल सेल. सो बॅक्टेरियल सेल हॅज इट्स ओन मेकॅनिझम टू डिस्ट्रॉय धिस व्हायरल DNA. ओके, तर हे जे व्हायरल DNA ह्याला नष्ट करण्यासाठी बॅक्टेरियाकडे काय आहे, रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एन्झाईम्स आहेत. सो हिअर यू कॅन सी दिस बॅक्टेरियल सेल हॅज restriction endonuclease enzyme and this restriction endonuclease bind to the phage DNA. तर ह्या ठिकाणी बघा हे फॅज DNA आहे की नाही. फॅज DNA म्हणजे व्हायरसचा हा DNA आणि त्या व्हायरसच्या DNAला बॅक्टेरियाकडचे रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स काय झाले, बाइंड झालेले आहेत. सो यू कॅन सी हिअर दिस बॅक्टेरियल रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एन्झाईम बाइंड्स टू द व्हायरल DNA. तर आता हे व्हायरसचा जो DNA आहे त्या व्हायरसच्या DNAला बॅक्टेरियाचे रेस्ट्रिक्शन एन्झाईम बाइंड झालेले आहेत आणि हे बाइंड करून हे रेस्ट्रिक्शन एन्झाईम काय करतात, ह्या बॅक्टेरिया व्हायरसच्या DNAला तोडून टाकतात. सो दिस फॅज DNA इज ब्रोकन. सो हिअर इट इज रिटन फॅज DNA इज क्लीव्ड अँड इनॲक्टिवेटेड. म्हणजे आता हा जो फॅजचा जो DNA आहे, व्हायरसचा जो DNA आहे, त्या DNAला ह्या बॅक्टेरियाच्या एंडोन्यूक्लियस रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एन्झाईमने काय केलं, तोडून टाकलं आणि डिॲक्टिवेट केलं. ओके, नाव दिस व्हायरल DNA इज नॉन फंक्शनल आहे की नाही. मग हा काहीच करू शकत नाही. म्हणजे थोडक्यात ह्या व्हायरसचा जो अटॅक आहे तो बॅक्टेरियाने अशा पद्धतीनं काउंटर केलेला आहे आणि हा अटॅक जो आहे तो परतवून लावलेला आहे. So here you can see this restriction endonuclease enzyme which is present within the bacterial cell is countering the attack of this viral DNA molecule, and so viral DNA molecule is destroyed with the help of restriction endonuclease enzyme which is present in the bacterial cell. So this is the defense mechanism of bacterial cell. त्यामुळे हे रेस्ट्रिक्शन आहे, रेस्ट्रिक्ट केलेलं आहे. काय रेस्ट्रिक्ट केलेलं आहे, सो दिस bacterial endonuclease enzyme restrict the growth of viral DNA, isn't it? So you have to see this. तर या ठिकाणी काय झालेलं आहे की हे व्हायरल DNA आहे त्याची जी ग्रोथ आहे किंवा त्याचं जे काही ह्या ठिकाणी इन्फेक्शन आहे, दॅट इन्फेक्शन इज कंट्रोल्ड बाय द बॅक्टेरियल रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एन्झाईम. सो दिस DNA molecule from the virus is restricted फ्रॉम फर्दर ॲक्शन आहे की नाही. म्हणजे त्याला रेस्ट्रिक्ट केलेलं आहे, प्रतिबंध केलेला आहे आणि मग हे एन्झाईम सायंटिस्टने ओळखले म्हणून त्याला नाव दिलेलं आहे रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एन्झाईम. ओके, सो दिस इज द ओरिजिन ऑफ द टर्मिनॉलॉजी रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस. तर हे लक्षात ठेवायचं की रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एन्झाईम हे नाव कसं आलेलं आहे. ओके, कारण दिस बॅक्टेरियल nuclease enzymes restrict the growth of viral DNA molecule. So therefore the name restriction endonuclease enzyme. So this is the important aspect of restriction endonuclease enzyme. So here description is given. Restriction endonuclease enzymes are the tools available to bacteria. So what are these restriction enzymes? Restriction enzymes are the tools available to bacteria to guard itself against viral attacks. Thus restricts viral nucleic acid to take control of its body. Hence the name restriction enzyme. This biomolecule or this biochemical is widely used by humans in genetic engineering. So this is the gist of the story. तर ह्या सगळ्या मेकॅनिझमचा हा सारांश आहे. तर हे ॲक्च्युली रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स काय करतात, व्हायरल इन्फेक्शन रेस्ट्रिक्ट करतात. ओके, व्हायरल इन्फेक्शन प्रतिबंधित करतात, रेस्ट्रिक्ट करतात, म्हणून रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एन्झाईम्स असं नाव पडलेलं आहे. अँड दिस रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एन्झाईम्स इज द डिफेन्स मेकॅनिझम अवेलेबल इन द बॅक्टेरियल सेल, बट वी आर वाइजली यूजिंग दिस डिफेन्स मेकॅनिझम फॉर आवर बेनिफिट. सो ह्युमन्स आर वाइजली यूजिंग दिस biochemicals that are present in the bacterial cell, isn't it?
So we are the wise human, so therefore we are using this particular mechanism and this particular biochemical extracted from bacteria in genetic engineering. तर अशा प्रकारे हे त्याचं नावाचं उत्पत्ती झालेली आहे. ओके, सो अनदर थिंग दॅट आय वॉन्ट टू टेल यू दॅट palindrome sequence. palindrome sequence, what is this palindrome sequence? हा शब्द पाठीमागे आलेला आहे. So let us see this palindrome sequence. So what is this palindrome sequence? Palindromes are sequences on DNA that could be read same forward and backward. आता ह्या ठिकाणी हे जे palindrome sequence आहे हे काय असतो? डी एन एवरचे काही सिक्वेन्स आहेत, न्यूक्लियोटाइड सिक्वेन्सेस ऑन डी एन ए मॉलिक्यूल, and these sequences can be read same forward and backward. म्हणजे सरळ पुढे आणि पाठीमागे सारख्याच पद्धतीने ते वाचले जाऊ शकतात, सारखेच त्याचे काय म्हणता येईल सिक्वेन्स असतो पुढे आणि मागे. Therefore these sequences are called, these are the short sequences, these sequences are called palindrome sequence. So for example, so here is example, so you can see this example. So you can see this M A D A M. So now what is this word? So this is the word M A D A M, madam. Okay, so this is the word, हा शब्द आहे madam. Now this is the word you can read in this direction. Okay, so this is the direction. ह्या दिशेने तुम्ही हा शब्द वाचा, MADAM, मॅडम. ओके, नाउ यू रीड दिस वर्ड इन दिस डायरेक्शन. आता हा शब्द तुम्ही ह्या डायरेक्शनमध्ये वाचा, उलट्या आहे की नाही, ह्या डायरेक्शनला असा वाचा. सो कॅन यू रीड दिस वर्ड इन दिस डायरेक्शन ऑल्सो, MADAM. ओके, आता हा शब्द कसा आहे? So this word can be read in two direction, creating the same meaning, isn't it? If you read this word in this direction, MADM, madam, this word you can read in this reverse direction, MADM, madam. दोन्हीकडून तुम्हाला हा शब्द मॅडम मॅडम वाचता येतो. ओके, सो दिस इज द वर्ड. हा असा जो शब्दाची रचना आहे. आता ह्याला दुसरा एक उदाहरण तुम्हाला ह्या ठिकाणी देतो. सो यू कॅन सी अनदर एक्झाम्पल. सो हिअर इज अनदर वर्ड, MOM. ओके, सो यू कॅन सी दिस वर्ड MOM, mom, isn't it? Mom. So you can read this word in this direction. आहे की नाही, हा शब्द तुम्ही ह्या डायरेक्शनमध्ये वाचा. व्हॉट इज दिस वर्ड? MOM, मॉम. नाव यू रीड दिस वर्ड इन दिस डायरेक्शन, रिव्हर्स डायरेक्शन, ह्या डायरेक्शनमध्ये वाचा, MOM, isn't it? So here you can read this word in this direction, okay, as regular direction, mom, and in reverse direction you can read the word in same sense, that is mom. म्हणजे दोन्हीकडून तुम्ही हा शब्द वाचला तरी सारखाच आहे, त्याचा अर्थ पण सारखा आहे. ओके, आता हे जे एक्झाम्पल आहे तसंच आपण आता एक्झाम्पल न्यूक्लियोटाइडचं बघूया. सो वी शॅल टेक अनदर एक्झाम्पल विच इज सिमिलर टू these examples. So here you can see the nitrogen bases, G guanine, A adenine, another adenine, thymine, and another thymine, and cytosine. So the sequence is GAATTC. Okay, so this is prime 5 prime end and this is 3 prime end. Okay, so this is the one strand of DNA. So this is the one strand of DNA from 5 prime to 3 prime. ही एक स्ट्रँड झाली DNAची. त्याच्यावरती कुठले नायट्रोजन बेसेस आहे? GAATTC.
TTC, guanine, adenine, thymine, cytosine. Okay, so this is 5 prime to 3 prime DNA strand. So its complementary strand is, याची कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँडवरती काय असणार आहे, जीला सी आहे की नाही, हे जी त्याला कॉम्प्लिमेंटरी सी आहे सायटोसिन. त्याच्यानंतर थायमिन, adenine, guanine. So 3 prime to 5 prime end. So these are the double stranded, the 2 strands of double stranded DNA. Okay, this is one strand and this is another strand. त्याच्यावरचे हे न्यूक्लियोटाइड्स नायट्रोजन बेसिस आहे की नाही. guanine pairs with cytosine, adenine pairs with thymine, adenine pairs with thymine, thymine pairs with adenine, thymine pairs with adenine, cytosine pairs with guanine. So 3 prime to 5 prime, 5 prime to 3 prime. So anti-parallel strands. So these are the anti-parallel DNA strands. Okay. Now this sequence you can read in this direction. Okay. आता हा जो सिक्वेन्स आहे हा ह्या डायरेक्शनमध्ये वाचा. काय आहे, जी, just I shall zoom it. So you can see this, read this sequence in this direction. हा जो लाल रंगाचा ॲरो दाखवला ह्या ॲरोच्या डायरेक्शनमध्ये हा सिक्वेन्स वाचा. 5 prime to 3 prime, GAATTC. Okay, in this direction 5 prime to 3 prime direction, and you read this sequence on another strand in this direction. Okay, तर ह्या डायरेक्शनमध्ये हा 5 prime to 3 prime डायरेक्शनमध्ये ह्या उलट्या डायरेक्शनमध्ये हा सिक्वेन्स इकडून वाचला तुम्ही समजा GAATTC. So you can see this sequence. The sequence on this strand in this 5 prime to 3 prime direction is GAATTC, and the sequence on this strand from 5 prime to 3 prime end is GAATTC. So both sequences are same. Okay, ह्या डायरेक्शनमध्ये GAATTC आणि तेच सिक्वेन्स इकडच्या डायरेक्शनमध्ये GAATTC. So both sequences are read in the same way. सारख्याच पद्धतीने हे सिक्वेन्स अरेंज झालेले आहेत. अशा प्रकारचे जे सिक्वेन्सेस आहेत, दीज सिक्वेन्सेस आर कॉल्ड पालिंड्रोम सिक्वेन्सेस. ओके, त्याला म्हणायचं पालिंड्रोम सिक्वेन्स. लक्षात तुम्हाला, जसं हे मॅडम किंवा मॉम आहे, उलट्या आणि सुलट्या डायरेक्शनमध्ये वाचल्यानंतर सारखंच वाचता येतं, तसं ह्या दोन्ही स्टँडवरचे हे जे सिक्वेन्स आहे हे ह्या 5 prime to 3 prime डायरेक्शन आणि ह्या खालच्या स्टँडवरती 5 prime to 3 prime डायरेक्शनमध्ये ते सारखे सिक्वेन्स आहे. तर हे सारखे जे सिक्वेन्स आहेत अपोजिट डायरेक्शनमधले, दीज सिक्वेन्सेस आर कॉल्ड पालिंड्रोम सिक्वेन्स. पालिंड्रोम सिक्वेन्स मग त्या ठिकाणी हे अशा प्रकारचे सिक्वेन्स न्यूक्लिक ॲसिड्स वरती जे आहेत ते सिक्वेन्स हे रेस्ट्रिक्शन एन्झाइम्स रेकग्नाइज करतात. ओके, सो दीज आर कॉल्ड palindrome sequences. So what are the features of this palindrome sequence? Restriction enzyme EcoR1. आता हे EcoR1 नावाचं रेस्ट्रिक्शन एन्झाइम आहे, हे रेस्ट्रिक्शन एन्झाइमचं नाव आहे. सो दिस इज द नेम ऑफ वन रेस्ट्रिक्शन एन्झाइम, EcoR1. So this enzyme, restriction enzyme, is obtained from the bacteria Escherichia coli. Okay, so this is EcoR1. This EcoR1 recognize the sequence shown in the figure. तर हा जो सिक्वेन्स आहे हा सिक्वेन्स ओळखण्यासाठी कुठले एन्झाइम आहे, हे EcoR1 जे एन्झाइम आहे, दिस एन्झाइम कॅन recognize this sequence. So you can see how many base pairs are there, 1 2 3 4 5 6. So 6 base pair sequence. This sequence is recognized by the restriction enzyme EcoR1.
Okay, so echo R1 recognize the sequence shown in the figure. The sequence on the strand is a 6 base pair palindrome. It could be read same in 5' to 3' direction and 3' to 5' direction on both strands. The restriction enzyme cuts the respective strands at the site shown by the blue arrow. तर या ठिकाणी हे जे restriction enzyme आहे हे echo R1, this restriction enzyme can recognize a specific site in this sequence at this location. तर हे जे ब्ल्यू ॲरोज आहेत ते ह्या ठिकाणी हे इको R1 बरोबर कट करतं. म्हणजे हे 6 बेस पेअरचा सिक्वेन्स आहे आणि ह्या ठिकाणी हा एक ॲरो दाखवलेला आहे आणि हा खाली ह्या ठिकाणी हा एक ॲरो दाखवलेला आहे. So here this cuts can be made by this echo R1. Okay, so in this way you can see this specific recognition sites for restriction enzyme are located generally on palindrome sequence. Okay, so that is the palindrome sequence. Now let us see another aspect, that is ब्लंट अँड स्टिकी एंड्स. आता हे ब्लंट आणि स्टिकी एंड्स ह्याचा उल्लेख आपण मागच्या स्लाईडमध्ये केलेला आहे. त्या ठिकाणी मी तुम्हाला म्हटलं होतं की व्हॉट इज दिस ब्लंट अँड स्टिकी एंड्स. ओके, ब्लंट म्हणजे बोथट म्हणूया आपण, न चिकटणारी टोकं, आणि स्टिकी एंड्स म्हणजे चिकटणारी टोकं. नाउ दीज आर द 2 सिक्वेन्सेस, दॅट इज न्यूक्लियोटाइड सिक्वेन्सेस. आता हे जी सिक्वेन्सेस आहेत ह्यांना कट करण्यासाठी रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स कशा प्रकारे ॲक्शन करतं. नाउ रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स कट्स DNA ॲट पर्टिक्युलर सिक्वेन्सेस ऑफ बेसेस. रेस्ट्रिक्शन एन्झाईम काय करतात, दे कट द DNA ॲट पर्टिक्युलर सिक्वेन्स ऑफ बेसेस. सो नाउ दीज आर द 2 बेस सिक्वेन्सेस. नाउ हिअर द रेस्ट्रिक्शन एन्झाईम PVU2. So you have to see this. हे restriction enzyme आहे, त्याचं नाव आहे PVU2. and this restriction enzyme PVU2 is obtained from the bacteria Proteus vulgaris. So there is a bacteria called Proteus vulgaris, and this Proteus vulgaris bacteria produces this restriction enzyme which is named as PVU2. हे restriction enzyme ह्या Proteus vulgaris नावाच्या बॅक्टेरियापासून मिळवलेला आहे. and this enzyme cuts the DNA sequence in this particular site. Okay, CAGCTG. so this is the sequence and this is a palindrome sequence. कारण हा ह्या डायरेक्शनमध्ये पण वाचा आणि ह्या डायरेक्शनमध्ये पण वाचा, सारखाच आहे. हे बघा CAGCTG. आता ह्या डायरेक्शनमध्ये तसंच आहे CAGCTG. so this is a palindrome sequence and this sequence is cut by this restriction enzyme PVU2 from Proteus vulgaris. हा त्याचा रेकग्निशन सिक्वेन्स आहे. ओके, किती म्हणजे न्यूक्लियोटाइड आहे त्याच्यामध्ये 1 2 3 4 5 आणि 6. so 6 base pair sequence and this sequence is recognized by this enzyme. आता या ठिकाणी हे जे एन्झाईम आहे ते कट करतं सिक्वेन्स. ह्या ठिकाणी हे दिस एन्झाईम. नाउ देर इज अनदर एन्झाईम, रेस्ट्रिक्शन एन्झाईम कॉल्ड इको R1. जे वर आपण बघितलं तेच एन्झाईम आहे. सो हिअर यू कॅन सी दिस रेस्ट्रिक्शन एन्झाईम नेम्ड इको R1. ओके, हे रेस्ट्रिक्शन एन्झाईमचं नाव आहे, लाल अक्षरात जे दाखवलेलं आहे ते आहे इको R1. सो दिस इको R1 रेस्ट्रिक्शन एन्झाईम इज ऑब्टेन्ड फ्रॉम द बॅक्टेरिया Escherichia coli. ते वर मी सांगितलेच तुम्हाला. ओके, Escherichia coli. and this इको R1 restriction enzyme obtained from Escherichia coli cuts DNA at 6 base pair sequence, that is GAA-TTC.
Okay, GAATTC. So in this direction GAATTC. So palindrome sequence. ओके, हे ह्याचा सिक्वेन्स कट करण्याचा 6 बेस पेअरचा आणि हा याचा. ओके, सो नाउ दीज 2 एन्झाइम्स, ओके, PVU2 and EcoR1, these 2 enzymes cut these sequences. आहे का नाही, हा हे कट करेल आणि हा EcoR1 हा सिक्वेन्स कट करेल. सो हाऊ दीज 2 सिक्वेन्सेस आर कट. आता हे सिक्वेन्सेस कसे कट होतात तर ह्या ठिकाणी बघा. ओके, हे ब्ल्यू ॲरो. सो यू हॅव टू कीनली सी अँड लुक ॲट दिस blue arrow. So this is one arrow showing this particular cut location, and this is another blue arrow showing the cut location here. Okay, so you can see here very clearly. So blue colored arrow, this blue colored arrow is showing the location to cut this DNA, and this blue arrow is showing the location to cut this strand at this location. ठीक आहे. आता हे जे कटिंग लोकेशन आहे ह्याचा कट कसा होतो तर ह्या ठिकाणी बघा, यू कॅन सी दिस पिंक लाईन. ओके, गुलाबी रंगातली ही जी रेष आहे ती तो पुन्हा एकदा दाखवतो. आय एम रिपीटिंग द सेम थिंग. यू कॅन सी ॲट दिस पर्टिक्युलर लोकेशन. इथे लक्ष केंद्रित करा, ह्या ॲरोच्या इथे लक्ष द्या. यू कॅन सी द पिंक कलर्ड लाईन. इथे कट होतं. हा जो सिक्वेन्स आहे इथे बरोबर कट होतो बघा इथे. सो यू सी हिअर दिस पिंक कलर्ड लाईन इज शोन हिअर. ठीक आहे. आता हा सिक्वेन्स कुठे कट होईल हे पण आपण बघूया. आता हे जे इथं मी दाखवलेलं आहे, सो यू कॅन सी हिअर पिंक कलर्ड लाईन. ओके, गुलाबी रंगाची ही रेष मी दाखवलेली आहे. त्या ठिकाणी हे सिक्वेन्स कट होतील ह्या ॲरोच्या लोकेशनला. ओके, सो यू कॅन सी हिअर द सिक्वेन्स इज कट. ओके, प्लस दिस segment. So you can see here at this location, at this line, pink line, the sequence is cut. Okay, producing blunt ends. ह्याला म्हणायचं blunt end cutting. Okay, so you can see here restriction enzymes PVU2 from Proteus vulgaris that recognize the specific sequence CAGCTG, and it cuts the strand like this at this position, and such a blunt ended DNA molecule is generated. Okay, so this is the blunt ended DNA molecule. Now here you see, now here you can see this is the position. आता हे जे EcoR1 आहे ह्याचा कट कुठं होतं बघा. आता ह्याचा कट जसा आपण बघितला इथे. सो नाउ हिअर यू हॅव टू सी व्हेरी कीनली. लुक हिअर, हा जो EcoR1 आहे, दिस एन्झाइम मेक्स द कट ॲट specific location where this cut occurs, that I have indicated with the blue arrow. So let us see the blue arrows here now. So these are the blue arrows. So you can see, so one cut occur here at this position. Okay, and another cut on this strand occur at this position. So this is the position shown with this arrow. So you have to see very keenly here. Pink line will be entering here. हे बघा, गुलाबी रंगाची ही रेष कशा प्रकारचं कट होतं ते दाखवतं इथं. सो हिअर इन दिस वे कट इज लाईक दिस. ओके, आय शॅल रिपीट. सो यू सी व्हेरी कीनली. अगेन पिंक line is entering here from this upper arrow to this lower arrow. ह्या वरच्या ॲरोकडून ही गुलाबी रंगाची रेष निघते आणि इथल्या
खालच्या ॲरोपर्यंत ती येते. तर ती कशी कट होते ते इथं मला दाखवायचं आहे. सो यू कॅन सी हिअर दिस पिंक कलर्ड line is entering and cutting this particular molecule in this particular direction. Okay, so you can see here हा ॲरो इथून ही गुलाबी रेष अशा प्रकारे. ओके, सो दिस इज द ब्ल्यू ॲरो and this is the pink colored line is indicating the cut. So this pink colored line is indicating the direction of cut. हे अशा पद्धतीने हे रेस्ट्रिक्शन एन्झाईम कट करेल बघा. सो दिस इको R1 एन्झाईम इज कटिंग दिस पर्टिक्युलर सिक्वेन्स इन धिस डायरेक्शन. ओके, हे अशा पद्धतीनं कट होतं आहे बघा. नाऊ दिस सेगमेंट्स आर सेपरेटेड. हे बघा, सो दिस सेगमेंट्स आर सेपरेटेड प्लस दिस अनदर सेगमेंट. ओके, सो नाऊ दीज टू सेगमेंट्स हे दोन तुकडे असे झाले आहेत बघा. अँड दीज सेगमेंट्स आर विथ स्टिकी एंड्स. हे बघा, हे ओव्हरहँग्स आहे. हे टी आणि ए, इकडं पण हे टी आणि ए, ह्याला पेअरिंगच नाही आहे बघा इकडे. ओके, सो दीज आर कॉल्ड स्टिकी एंड्स ऑर ओव्हरहँग्स. ह्याला काय म्हणायचं? स्टिकी एंड्स ऑर ओव्हरहँग्स विदाउट एनी कॉम्प्लिमेंटरी पेअरिंग. इकडे ह्याची कॉम्प्लिमेंटरी पेअरिंगच नाही. जसं इथं जीला सी पेअर केलं आहे, एला टी पेअर केलं आहे, परंतु इथं जर बघितलं सो दिस टी अँड दिस ए इज विदाउट एनी पेअरिंग. सो सेम थिंग इज हॅपनिंग हिअर. सी अँड जी इज पेअरिंग, टी अँड ए इज पेअरिंग, बट हिअर टी अँड ए इज विदाउट एनी पेअर. So these nucleotides are without pair, and such a position and such thing is called sticky ends or overhangs. Okay, तर ह्या ठिकाणी तुम्हाला जो मुद्दा सांगायचा आहे, what I want to emphasize now here, you have to see this restriction enzyme PDU2 is cutting this particular DNA, double stranded DNA molecule, generating these blunt ends. And this eco R1 is restriction enzyme is cutting this particular double stranded DNA in this direction as shown here with the pink colored line and generating sticky ends or overhangs. म्हणजे ह्या ठिकाणी महत्त्वाचं लक्षात काय घ्यायचं आपल्याला की ब्लंट आणि स्टिकी एंड्स काय आहेत, हे वेगवेगळे एन्झाईम्स असे ब्लंट अँड स्टिकी एंड्स तयार करतात. सो अकॉर्डिंगली वी कॅन सिलेक्ट द रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स फॉर आवर पर्पज. म्हणजे आपल्याला कशा प्रकारचं कट करायचं आहे त्याच्यावरती रेस्ट्रिक्शन एन्झाईमची ॲक्शन ठरलेली आहे. सो दीज आर द ब्लंट एंड्स. ह्या ठिकाणी हे ब्लंट एंड्स आहेत आणि दीज आर द स्टिकी ऑर स्टॅगर एंड्स ऑर हँगिंग एंड्स. सो हिअर इज अनदर वर्ड दॅट वर्ड फॉर स्टिकी. स्टिकी एंड्स और इट इज कॉल्ड स्टॅगर्ड एंड्स और हँगिंग एंड्स. कुठलाही शब्द तुम्ही वापरू शकता. ओके, स्टिकी एंड्स म्हणा आहे की नाही, किंवा स्टॅगर्ड एंड्स म्हणा किंवा हँगिंग एंड्स म्हणा. ओके, आणि हे जे आहे दीज आर ब्लंट एंड्स आहे की नाही, कारण इथं कुठंही असं ओव्हर हँगिंग नाही आहे की नाही. अनपेअर्ड काय म्हणते नायट्रोजन बेसेस नाही आहेत. न्यूक्लियोटाइड्स आर पेअर्ड आहे की नाही. सी इज पेअर्ड विथ जी, ए इज पेअर्ड विथ टी, जी इज पेअर्ड विथ सी. सिमिलरली सी इज पेअर्ड विथ जी, टी ए इज पेअर्ड विथ ए and G is paired with C. So no overhangs. Okay, so this is called blunt ended DNA molecule and this is called sticky ended DNA molecule. So these are the comparative what can I say actions of these two restriction enzymes. तर अशा प्रकारे हे blunt आणि sticky ends आहेत. So you have to remember and see these things very carefully. याचा व्यवस्थित अभ्यास करा आणि काही अडचण आली तर मला विचारू शकता तुम्ही. सो इन दिस लेंदी प्रेझेंटेशन वी आर मेकिंग दिस प्रेझेंटेशन अँड वी हॅव टू स्टॉप हिअर. I will suggest you to download this particular presentation in pen drive and you can plug that pen drive to your television and you can see it on bigger screen for better understanding. So that is my suggestion. So थोडंसं प्रेझेंटेशन
लेंदी झालेलं आहे, तरी पण न कंटाळता हे प्रेझेंटेशन तुम्ही बघायचं आहे. ओके, सो आय थिंक you understood. If you have any difficulty, you may contact me. Okay, thank you.